Welcome all. I am Noor Jagdale and we are going through our subject Elements of Electrical Engineering. त्यामध्ये आपण टॉपिक नंबर 5 बघत आहोत. दॅट इज फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर और तुमचा AC मोटर. प्रिव्हियस लेक्चरला आपण युनिव्हर्सल मोटर बघितली होती. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय युनिव्हर्सल मोटर? युनिव्हर्सल मोटर आता प्रिव्हियस लेक्चर आपण काय बोललो होतो, जे काही युनिव्हर्सल मोटर आहे त्या संदर्भात थोडीफार माहिती घेतली होती. युनिव्हर्सल मोटर काय आहे? The motor which can operate on both AC supply and DC supply known as universal motor. ठीक आहे. जे मोटर तुमचे काय करते, AC सप्लाय वरती पण रन होते आणि DC सप्लाय वरती रन होते, त्याला काय म्हणायचं? युनिव्हर्सल मोटर. ठीक आहे. हा मेन पॉइंट आहे, त्याचा फक्त लक्षात ठेव. त्यानंतर आपण जे टाइप्स बघितलो होतो, कुठले कुठले टाइप्स होते तुमचे? कंपेन्सेटेड आणि अनकम्पेन्सेटेड टाइप युनिव्हर्सल मोटर्स. ठीक आहे. आपण ते टाइप आपण काय बनणार आहोत या लेक्चरला ते बघणार आहोत. ओके. The construction of uncompensated universal motor is shown in figure. कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली होती मी की जी तुमची युनिव्हर्सल मोटर आहे ती तुमची DC सिरीज मोटर किंवा AC सिरीज मोटर सारखीच आहे, सेम आहे. कन्स्ट्रक्शन त्याचं काय सेम आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर काय केले बघा, हा तुमचा पोल्स आहेत. ठीक आहे. 2 पोल असते ह्यामध्ये, हे पोल्स आहेत आणि ह्याला काय केलं, तुमची फील्ड वाइंडिंग तुमची वाउंड केल्या आणि ही फील्ड वाइंडिंग कशी कनेक्टेड आहे बघा, इन सिरीज आहे. म्हणजे इथून कनेक्शन आलंय तुमचं फील्ड वाइंडिंगचं आणि इन सिरीज कशाला कनेक्टेड आहे, तुमच्या आर्मेचरला कनेक्टेड आहे आणि आर्मेचर नंतर परत दुसऱ्या इकडचं पोलचं फील्ड वाइंडिंग. ठीक आहे. म्हणजे सिरीज कनेक्शन आहे, म्हणजे DC सिरीज मोटर सारखी तुमचं काय याचं कनेक्शन आहे. फील्ड वाइंडिंग प्रोड्युसेस फ्लक्स, इट इज स्टेशनरी वाइंडिंग, आर्मेचर इज रोटरी वाइंडिंग. ठीक आहे. जे तुमचं फील्ड वाइंडिंग आहे ते स्टेशनरी आणि आर्मेचर काय तुमचा रोटेटिंग पार्ट आहे. ऑपरेटिंग प्रिन्सिपल इज सेम दॅट ऑफ DC सिरीज मोटर. जे तुमचं DC सिरीज मोटरचं प्रिन्सिपल आहे की ऑपरेटिंग प्रिन्सिपल आहे ते सेम तुमचं युनिव्हर्सल मोटरचं पण असतं. ठीक आहे. तुम्ही सप्लाय दिल्यानंतर त्यामध्ये फ्लक्स प्रोड्यूस होणार, ते रोटरी असणार, दुसऱ्या फ्लक्सला काय करणार, दुसऱ्या वाइंडिंगला कट होणार आर्मेचर वाइंडिंगला, त्यामध्ये फ्लक्स क्रिएट होणार. मग ते दोन्ही फ्लक्स एकमेकाला ऑपोज करणार आणि त्याच्यातून तुमचा काय होणार, टॉर्क प्रोड्यूस होणार आणि त्या टॉर्कमुळे तुमचा आर्मेचर रोटेट व्हायला सुरुवात करणार. ठीक आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ब्रशेस आहेत बघा, म्हणजे सेम कसं आहे तुमचं आर्मेचर DC सिरीज मोटर सारखं. This motor produce a high starting torque, but their speed decreases with increasing load. Their speed regulation is not very good. ठीक आहे. जर तुम्ही आता पण आपण काय बोललो, जर DC सिरीज मोटर जर तुम्ही बघितला तर सिरीज मोटरचा टॉर्क काय तुमचा, स्टार्टिंग टॉर्क काय कसा होतोय तुमचा, वाढत जातोय किंवा हाय स्टार्टिंग टॉर्क. पण यामध्ये जर तुम्ही बघितला, जे तुमची अनकम्पॅसेटेड किंवा कंपॅसेटेड युनिव्हर्सल मोटर्स आहेत त्यांचा का नाही स्टार्टिंगला टॉर्क जास्त असतोय, पण जसं स्पीड वाढेल तसं तुमचा टॉर्क काय होत जातोय, डिक्रीज होत जातोय. जर मी त्याची कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ केली, ठीक आहे, म्हणजे सिंपल एक ग्राफ काढला, ठीक आहे, त्यानंतर इथे मी स्पीड ठेवलं तुमचं, ओके, आणि इथे काय केलं मी टॉर्क प्लॉट केला, तर काय होतंय, जसं तुमचा टॉर्क वाढेल तसा स्पीड काय होत जातोय, डिक्रीज होत जातोय. जसं तुमचा टॉर्क वाढेल तसा स्पीड काय होत जाते, हे डिक्रीज होत जाते. समजते बघा. जसं तुम्ही टॉर्क किंवा लोड वाढवत जाल तसं तुमचा स्पीड टॉर्क बरोबर काय होतोय, डिक्रीज होत जातो. हेच इथं त्यांनी सांगितलं. ठीक आहे. In 1 second. In non-compensated type motor, the capacity is low. Normally, it is designed for two pole structure. ठीक आहे. जे तुमचे युनिव्हर्सल मोटर्स असतात ना, एकदम स्मॉल असतात किंवा स्मॉल पर्पज साठी ते डिझाईन केलेलं असतात. त्यामुळे त्याचं पोल स्ट्रक्चर पण कसं असते, 2 पोलचं असतं आणि त्याची कॅपॅसिटी पण कशा असते, लो असते किंवा कमी असते. पोल अँड पोल शू बोथ आर लॅमिनेटेड टू रिड्यूस एडी करंट लॉस. तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही बघितलं असाल, लॅमिनेशन आपण का करतोय, ठीक आहे, पोलचं लॅमिनेशन का करत असतोय, टू रिड्यूस एडी करंट लॉस. हा क्वेश्चन तुम्हाला 100% विचारला जातो. तुमचं लॅमिनेशन का केलेलं असते पोलचं किंवा कोरचं, तर कशासाठी लॅमिनेशन, जिथं लक्षात तुमचं पॉइंट येईल
त्या ठिकाणी काय असणार आहे, एडी करंट लॉस रिड्यूस करणे. हा तुम्ही डोक्यात फिट करून ठेवा. लॅमिनेशन म्हणजे एडी करंट लॉस कमी करायचं. ठीक आहे, मग ते कुठलं पण लॅमिनेशन असो. आर्मेचर इज सिमिलर टू डीसी मोटर आर्मेचर. हा आर्मेचर तुमचा कसा आहे, डीसी मोटर सारखाच आहे. नेक्स्ट आहे तुमची कंपेन्सेटेड टाइप युनिव्हर्सल मोटर. ठीक आहे, इन compensated type universal motor, main field winding and compensating winding are distributed over entire stator. ठीक आहे, जर तुम्ही कंस्ट्रक्शन बघितलं या ठिकाणी तर फक्त का नाही तुम्हाला आधी सांगितलं होतं कंपेन्सेटिंग युनिव्हर्सल मोटर मध्ये फक्त कंपेन्सेटिंग तुमची फील्ड येणार आहे किंवा वाइंडिंग येणार आहे. ती वाइंडिंग तुम्हाला दिसेल बघा. ठीक आहे, आता काय सांगितलं त्यांनी, ह्या आर्मेचर वरती किंवा जे तुमचं स्टेटर आहे त्या स्टेटर वरती तुमची काय केल्या असत्या, फील्ड वाइंडिंग आणि कंपेन्सेटिंग वाइंडिंग केलेल्या असत्या, डिस्ट्रीब्यूट केलेली असते. म्हणजे दोन वाइंडिंग तुमच्या स्टेटर वरती असतात आणि ते कशाला कनेक्टेड केला असतात, सिरीज मध्ये आर्मेचर लाईन सिरीज विथ कनेक्ट केलेले असतात. आर्मेचर इज सिमिलर टू डीसी मोटर आर्मेचर. तुमचा आर्मेचर कसा आहे, सेम जसा डीसी सिरीज मोटरचा आर्मेचर असतो किंवा डीसी मोटरचा आर्मेचर आहे ना, त्या टाइप मध्ये तुमचा आर्मेचर असतो. The motor characteristics can be modified as per requirement with the help of the compensating winding. तुम्हाला जर कॅरेक्टरिस्टिक्स कुठली स्पीड टॉर्क असो, म्हणतो ना आपण आता कॅरेक्टरिस्टिक आपण बघितलं होतो, हे जी काही स्पीड आणि टॉर्कची कॅरेक्टरिस्टिक्स आहे, स्पीड वर्सेस टॉर्कची, तुम्हाला ही कंपेन्सेटिंग वाइंडिंग यूज करून तुम्हाला मॉडिफाय करता येते. ठीक आहे, हेच त्यांनी सांगितलं. It is seen that speed torque characteristics of DC and AC supply almost coincide. ठीक आहे, जर तुम्ही स्पीड आणि टॉर्क कॅरेक्टरिस्टिक ड्रॉ केला, या ठिकाणी मी टॉर्क ठेवलो, या ठिकाणी स्पीड ठेवलो, तर तुमची एसी सप्लायला कॅरेक्टरिस्टिक्स अशी येत असेल तर डीसी ची पण कशी येणार आहे, सेम या टाइप मध्ये, किंवा याला असं क्रॉस केलं. ठीक आहे, म्हणजे सपोज ही एसी ची असेल आणि तुमची डीसी ची असेल, म्हणजे एसी सप्लाय आणि डीसी सप्लाय जर दिला आणि जर मी स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ केलो तर ते अशी काहीशी दिसेल. म्हणजे दोन्ही काय कोइन्साइड आहेत किंवा आपण म्हणतो ना कोइन्सिडन्स झाला माझा, म्हणजे परत रिपीट झाला. म्हणजे दोन्ही काय असतात, रिपीटेड असू शकतात किंवा समान असू शकतात. ठीक आहे, hence this type of motor expensive due to complicated construction, hence they are preferred for higher capacity loads. ठीक आहे, आता कंपेन्सेटिंग वाइंडिंग आले त्यामुळे काय होते, हे थोडे एक्सपेन्सिव्ह होते किंवा कॉस्टली होते आणि जे काय हायर कॅपॅसिटी लोड आहे त्यासाठी आपण हे वापरू शकतो. नॉन कंपेन्सेटेड युनिव्हर्सल मोटर इज चीपर ड्यू टू सिंपल कन्स्ट्रक्शन, therefore it preferred even its DC and AC characteristics differ by large margin. ठीक आहे, जी तुमची नॉन कॅपॅसिटेड वाइंडिंग आहे किंवा युनिव्हर्सल मोटर आहे ती काय तुमची चीपर आहे कशापेक्षा, कंपेन्सेटेड पेक्षा. त्यामुळे आपण त्याचं सिंपल कन्स्ट्रक्शन पण आहे आणि त्याचं डीसी किंवा एसीची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती थोडीफार याच्यापेक्षा काय वेगळी पण. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युनिव्हर्सल मोटर काय काय बघा, दे कॅन बी ऑपरेटेड ऑन डीसी ॲज वेल ॲज एसी सप्लाय. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, ते डीसी वरती पण चालते आणि एसी वरती पण चालते. नेक्स्ट आहे तुमचा हाय स्टार्टिंग टॉर्क. तुमच्या तो स्टार्टिंग टॉर्क काय भलेही नंतर डिक्रीज होते पण स्टार्टिंगला तुम्हाला टॉर्क काय जास्त असतो, तुम्हाला टॉर्क जास्त मिळतो. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ कंपॅसेटेड युनिव्हर्सल मोटर इज कॉम्प्लिकेटेड. ती कन्स्ट्रक्शन आहे कशाचं, कॉम्पॅसेटेड युनिव्हर्सल मोटरचं, अनकॉम्पॅसेटेडचं नाही, ते कॉम्प्लिकेटेड आहे. ठीक आहे, दे आर फ्रॅक्शनल एचपी मोटर्स. फ्रॅक्शनल म्हणजे स्मॉल, स्मॉल काय असतात तुमचे एचपी मोटर्स असतात. पुअर स्पीड रेग्युलेशन आहे, स्पीडचं जे रेग्युलेशन आहे ते व्यवस्थित नाही आहे, स्पीड डिक्रीज होतोय, कॉन्स्टंट राहत नाही आहे, त्यामुळे रेग्युलेशन त्याचं पुअर आहे. ऍडव्हान्टेजेस ऑफ युनिव्हर्सल मोटर्स, फर्स्ट आहे तुमचं सिंपल कन्स्ट्रक्शन आहे. कशाच्या बाबतीत विचार केला तर तुमच्या अनकम्पॅन्सेटेड वाइंडिंगच्या किंवा अनकम्पॅन्सेटेड युनिव्हर्सल मोटरच्या बाबतीत. लो कॉस्ट आहे, ठीक आहे, स्मॉल साईज आहे, बरोबर आहे. दे कॅन बी ऑपरेटेड ऑन डीसी ॲज वेल ॲज एसी सप्लाय, हे त्याचं मेन ॲडव्हान्टेज आहे. स्टार्टिंग टॉर्क ह्याचा खूप जास्त असतो. डिसएडव्हान्टेज काय काय बघा, पुअर स्पीड रेग्युलेशन,
त्याचं स्पीड रेग्युलेशन व्यवस्थित नाही आहे, स्पीड डिक्रीज होत आहे जर तुमचा लोड वाढला तर. दे आर फ्रॅक्शनल HP मोटर्स, फक्त स्मॉल टाईपचे मोटर्स असतात ते. तुम्ही लार्ज कॅपॅसिटी किंवा लार्ज म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन आहे त्यासाठी तुम्ही मोटर वापरू शकत नाही. कन्स्ट्रक्शन ऑफ कॉम्पेन्सेटेड युनिव्हर्सल मोटर इज कॉम्प्लिकेटेड. जे कॉम्पेन्सेटेड युनिव्हर्सल मोटर त्याचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते कॉम्प्लिकेटेड. ठीक आहे. स्पीड रेंज अँड डायरेक्शन ऑफ रिव्हर्सल. ठीक आहे. युनिव्हर्सल मोटरचं काय काय बघा. द फुल लोड ऑपरेटिंग स्पीड आर ऑफ युनिव्हर्सल मोटर रेंज बिटवीन 3000 टू 20,000 RPM. ह्याच्यामध्ये त्याचं काय असते तुमचं स्पीड असते. समटाइम्स दे आर प्रोव्हाइडेड विथ द इनबिल्ट स्पीड रिडक्शन गिअर्स फॉर लो स्पीड ऍप्लिकेशन. आणि यामध्ये काय असतं गिअर सिस्टीम असते जेणेकरून तुम्ही काय करू शकता त्याची स्पीड कमी जास्त करू शकता. द डायरेक्शन रिव्हर्सल इज अचिव्ड बाय रिव्हर्सिंग द कनेक्शन ऑफ आयदर आर्मेचर ऑर फील्ड वाइंडिंग. तुम्ही काय करू शकताय जसं तुमचं AC सिरीज मोटर मध्ये करत होता फील्डचं कनेक्शन रिव्हर्स करायचं किंवा तुमचं आर्मेचरचं म्हणजे फेज न्यूट्रल चेंज करायचं. तुमचं डायरेक्शन काय होईल रिव्हर्स होईल. रोटेशन जे अँटी क्लॉकवाईज आहे ते क्लॉकवाईज करायचं असेल तर काय करायचं फेज न्यूट्रल चेंज करायचं. द ऍप्लिकेशन ऑफ युनिव्हर्सल मोटर्स कुठले कुठले बघा. द compensated type universal motor have better characteristics than uncompensated ones, but practically uncompensated universal motor are used more, especially for the small power application. ठीक आहे. तुमचं जरी कॅपॅसिटेड वाइंडिंग किंवा युनिव्हर्सल मोटरचं कॅरेक्टरिस्टिक चांगले असतील तरी अनकॅपॅसिटेड वाइंडिंग सॉरी कॅपॅसिटेड तुमचे जे काही युनिव्हर्सल मोटर्स आहेत ते आपण प्रॅक्टिकली जास्त यूज करतो. ठीक आहे. दिस इज ड्यू टू देअर सिम्पल कन्स्ट्रक्शन अँड लेस कॉस्ट. तर हे आपण का वापरतोय का तर त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे सिम्पल आहे, इझी आहे आणि कॉस्ट एकदम कमी आहे. देअर इज हाय स्पीड, लाईट वेट मोटर्स अँड हॅव हाय स्टार्टिंग टॉर्क. त्यांचं काय हाय स्पीड तर आहेच पण ते लाईट वेट पण आहे. ठीक आहे. आणि स्टार्टिंग टॉर्क पण जास्त. त्यामुळे काय ते तुमचं इझिली तुम्ही कुठं पण वापरू शकता. कुठं कुठं वापरताय बघा. वॉशिंग मशीन मध्ये वापरतात. ठीक आहे. स्मॉल ड्रिलिंग मशीन असतात जे ड्रिलिंग मशीन असतात तुमचे स्मॉल टाईपचे त्यामध्ये. हेअर ड्राय मध्ये वापरतोय, मिक्सर आणि ग्राइंडर्स मध्ये वापरतोय, व्हॅक्युम क्लिनर मध्ये वापरतोय, इलेक्ट्रिक शेवर्स मध्ये वापरतोय, फूड प्रोसेसर मध्ये आणि सिविंग मशीन मध्ये. हे काही त्याचे ऍप्लिकेशन्स युनिव्हर्सल मोटरचे आहेत. ठीक आहे. थँक्यू.